बघा चिकन बनवते मी आज मस्त चिकन. आणि बघा कांदे बिंदे खोबरं सगळं कापून ठेवलंय. आणि इकडे आता भाजी शिजायला टाकते मी आता कुकर मध्ये. कोणाचा फोन आला काय माहिती, थांबा 2 मिनिटं बंद कर. चला मी भाजी शिजायला टाकते चिकनची भाजी मस्त. हे बघ तेजपत्ता टाकते पहिला. तेल टाकलंय. अद्रक लसूण पेस्ट. हे पण कांदे कांदे टाकते मी आता. चिकन आहे ना चांगलं धुतलेलं आहे. 4-5 पाण्याने धुतले मस्त चकाचक. आता चिकन टाकते. चांगलं मिक्स करून घेते. थोडीशी हळद टाकते. टाकते थोडं मीठ टाकते बा. चांगलं मिक्स करून घेते आता परत. आता हे ना पाणी सुटलंय आता. आता हे सगळं पाणी बहू देते मी मग तेव्हा पाणी टाकेल म्हणून नंतर. चिकन मस्त पाणी सोडलंय आता चिकनने. हे बघा मस्त पाणी बळून गेलं आता. तेल सुटलंय थोडं थोडं. मी आता हे पाणी टाकते. मस्त हलवून घेते आता थोडं. आपण लावते आता 2 शिट्ट्या झाल्या का बंद करून देऊ. कांदा भाजून घेते. थोडस तेल टाकते. तेल टाकून भाजून घ्यायचं मस्त. कांदे टाकते आता. आता कांदे भाजून झाले तर काढून घेते कांदे. कांदे काढले की लगेच खोबरं भाजते थोडं. खोबरं मस्त तेल टाकून भाजून घ्यायचं थोडं. आता खोबरं पण मस्त भाजून झालं आपल्याला. आता मी एक खोबरं आहे ना काढून घेते. हे ना लसूण आणि अद्रक भाजून घेते थोडं तेलामध्ये. गॅस बंद करते मी आता. तापलेलं आहे ना. गॅस बंद करून घेते. थोडीशी कोथिंबीर ते पण भाजून घेते मस्त. शेव येते भाजीला. गॅस बंद केलाय मी आता. तावा तापलेला आहे ना. आता हे पण काढून घेते. सगळं आता वाटण करून घेते मस्त. बघा आपला मसाला पण वाटून झाला मस्त. सगळं वाटलं खोबरं बिबरं कांदा सगळं वाटून झालं. भाजी पण मस्त शिजून झाली असेल आता. गॅस बंद केला आहे मी आता. साईडला ठेवते कुकर. आणि इकडे बघा आपण गॅस चालू करतोय आता. भाजी करायला घेतो तोपर्यंत मसाला तळून घेते मस्त. ते वाफ आहे त्याच्यामध्ये कुकरमध्ये. ते वाफी गेल तोपर्यंत आपण भाजीला मसाला कलसून घेऊ. इथे बघा आता आपली कढई टाकून गेली मस्त. मी आता तेल टाकते. हे बघा तेल टाकलंय आता मस्त. बघा आता तेल पण मस्त तापून झालं आपलं. मसाला टाकते मी आता. हे का मग आता तेलामध्ये कलसू द्या आता 5-1 मिनिटं. 5 मिनिटं. हे बघा मसाला चांगला कलसून झाला आपला आता. आता 1 चम्मच लाल तिखट टाकते मी. थोडीशी हळद टाकते. थोडासा गरम मसाला. थोडासा धना पावडर. चांगला आता मिक्स करून घ्यायचं मस्त. थोडस 1-2 मिनिटं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं त्यांना. आणि आपलं हे भांडं धुतलेलं भांडं आहे ना ते पाणी टाकायचं थोडं. तेल सुटेपर्यंत आहे ना 2-4 मिनिटं होऊ द्यायचं मस्त तेलामध्ये. मसाला कलसू द्यायचा मस्त. असं तेल सुटेल मस्त एकदम भारी.
तोपर्यंत आपण इकडे भाजी बघून घेऊ शिजली का नाही शिजली. वाफी निघाली आता मस्त. हे बघा आपली भाजी पण मस्त शिजून गेली एकदम मऊ. हे बघा मऊ शिजली मस्त. गरम आहे हात बळतोय. मस्त शिजून गेली. बा इकडे मस्त तेल पण सुटलं मसाला. बाकी मस्त तेल सुटलं ना एकदम मस्त. मी आता आहे ना हे चिकनचे पीस आहे ना ते मसाल्यामध्ये टाकते मस्त. हे बघ आता पीस टाकले मी मसाल्यामध्ये. थोडस 1-2 मिनिटं आहे ना मस्त तेलामध्ये मसाल्यामध्ये कलसू द्यायचं मस्त हे पीस. म्हणजे छान भाजी लागते होय मस्त. पीस खायला पण एकदम मस्त लागतं मग. थोडस 1-2 मिनिटं मस्त याच्यामध्ये होऊ दे मी तेलामध्ये. मग आता 1-2 मिनिटं मस्त कलसून झालं. मी आता हे पाणी ना ते आपलं उकडचं पाणी ना ते टाकते मी आता. आपल्याला जेवढी भाजी लागेल तेवढं पाणी टाकायचं. हे बघ कसं झाली भाजी आपली आता. आपल्या आता भाजी एवढी झाली. आता ये ना थोडस 10-1 मिनिट मस्त गदक येऊ द्यायचं भाजीला. गदक आल्यानंतर मग मस्त थोडी घट्टी होईल अजून परत ती. मसाला मीठ टाकते आणि कोथिंबीर टाकते आता. हे बघा कोथिंबीर मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. कोथिंबीर टाकते. हे बघा थोडं मीठ टाकते आणि कारण की आपली पहिले बी टाकले ना मग आता थोडस टाकायचं. 1-2 मिनिटं चांगला सांगा 5-10 मिनिटं गदक येऊ द्यायचं मस्त. हे बघ मस्त आता गदक आला ना मग एकदम तेल सुटेल त्याला मस्त भाजीला. हे बघा किती मस्त तेल सुटले ना भाजीला. मग झाली आपला आता भाजी तयार झाली आहे. बॅटरी चार्जिंग